आतला गाभारा आहे पूर्ण. ओंकारेश्वर यहाँ पे, और वो कौन सा है? केदारनाथ. इधर ये भीमाशंकर. हे सर्व गणपती करून खालच्या फ्लोरला जातो आम्ही. तर आम्ही आता जातो बीचवर जातो. मी बोलते जवळच बीच आहे. बोटिंग बघा, बोटिंग. ओ दुसऱ्या मंदिराचं मुक्तेश्वर मंदिर आहे, मुक्तेश्वर देवालय. तिथले आम्ही आता नवीन ब्लॉग बनवणार आहे, पण पार्ट 2 आहे. दोन्ही बघा, पहिला पार्ट 1 हा इस्कॉनचा आणि पार्ट 2 मुक्तेश्वर देवालयाचा आहे. तर मी इस्कॉनचा ब्लॉग इथे थांबवतो. सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय. चला, तर आता आमचं इस्कॉनचं झालं ब्लॉग बनवून. तर आम्ही मुक्तेश्वरमध्ये जातो. तर आता आम्ही आज एंट्री करतो. नंदीचं दर्शन करून आज जाऊ. तर आतमध्ये जातो आम्ही. डाल पाणी, डाल. यात पाणी टाकलं या कळसामध्ये, त्या कळशापर्यंत पाणी पोचतं. ते कळस आहे शंकराच्या पिंडीवरती, ते पाणी पोचतं. ते आतला गाभारा आहे पूर्ण. ते गणपती बाप्पा आणि दत्त भगवान. ते हनुमान आहेत आणि ते प्रभू श्रीराम. इतना ही बहुत बड़ा लगा दिया. इथनं बाहेर पडलो, वर जातो. 7 फ्लोअरचे माळे आहेत. तिकडे देवांची किती रूम होती सर्व तिथे. आम्ही लिफ्टने जातो वरती. आम्ही डायरेक्ट 7th फ्लोअरला भेटतो. सरिता आम्हाला चालत घेऊन जाते. डोक्याला ताप हे बघा. तर आम्ही आता ऊपर जातो. 7th फ्लोअरला पोहोचलो. आतमध्ये जातो. सगळे तर सांगू शकत नाही की मला फोटोप्रमाणे एक शिवलिंग दाखवतो. ओंकारेश्वर यहाँ पे, और वो कौन सा है? केदारनाथ. इधर ये भीमाशंकर. हे त्र्यंबकेश्वर, हे वैद्यनाथ, हे नागेश्वर, हे रामेश्वर आणि हे लास्ट कृष्णेश्वर. हे सर्व ज्योतिर्लिंग झाल्यावर शंकर आणि पार्वतीची जोडी आणि मध्ये गणपती बाप्पा. आता आम्ही 6th फ्लोअरला आलोय. आतमध्ये आलो आता. कोण? नाही, हो स्वामी समर्थ आहे. ये गजानन महाराज, ये स्वामी समर्थ, ये बाबा कोई तो रहेंगे, बाबा जी वगैरह ये रहेंगे. और ये नवनाथ है, उनके भी मच्छिंद्रनाथ, ये गोरक्षनाथ, जालिंदरनाथ, कानिफनाथ, ये चौरंगीनाथ, ये नागनाथ, ये क्या है भर्तृहरिनाथ, और ये रेवणनाथ, गहिनीनाथ, और ये साई बाबा. आता आम्ही 5th फ्लोअरला जातो आणि खाली दाखवतो काय आहे. तर माईक लावला आहे. चला 5th फ्लोअरला जातो आम्ही आता पटापट. 1 बजे बंद होत आहे का? 1 वाजता बंद होत असं बोलते. तर मी आता पटापट होते खाली. ते सर्व संत सद्गुरूंचं आहे. ते ज्ञानेश्वर महाराजांचा. तुकाराम महाराज, ये सईबाई है ना, ये कबीरनाथ, संत कबीर, नरसिंह मेहता, मीराबाई, ये कौन है? रोहिदास, ये एकनाथ, ये तुकाराम महाराज. तुकाराम महाराज तो हाथों की था ना, वो कौन सा है? ऑरेंज फेटे वाला. हाँ, ये उनका अलग था. समर्थ रामदास स्वामी, ये झूलेलाल,
ये रामकृष्ण क्या है, रामकृष्ण परमहंस, हे जलाराम बाप्पा और आपले विठ्ठल रखमाई. बराबर डालना. सर्च करूँ क्या? जरी लिख रही है. अरे नाम खराब तो ही करेगी लगता है. RAWL. ब्लॉग डालना. अभी आ जाएगा. अरे उसको करने दी, तू क्यों कर रही है सब्सक्राइब? वो करेगा ना. अच्छा, नाम क्या तेरा? शुभम. नवीन सबस्क्रायबर भेटला आता शुभम नावाचा. जस्ट त्यांनी सबस्क्राईब केला बघून आम्हाला. तर अभी आपण 4th फ्लोर पे जा रहे हैं. तर 4th फ्लोरला जातो. तर आम्ही आता 4th फ्लोरला आलो आहे आणि पहिली देवी शैलपुत्री ही आहे. सर्व देवींची रूपं आहेत. नक्की विजिट करा, जागेवर या. पाहू शकता ही वाघावरची कल्याणी देवी. ही काल रात्री आणि शेवटची देवी हे कोणती देवी आहे? नवदुर्गा. आम्ही आता खाली जातो. 3rd फ्लोअरला जातो आता आम्ही. अभी कितवा फ्लोअर? 3rd फ्लोअर. आता खालती चाललो परत. आता इथे गणपतीची रूप आहेत सर्व. ते पहिला आहे मयुरेश्वर, सिद्धिविनायक, बल्लाळेश्वर, अष्टविनायक मधलाच वर्धविनायक. आणि इथे बाल गणेश मस्त बसवलेलं आहे. हे चिंतामणी, हे गिरिजात्मक, हे विघ्नेश्वर आणि हे महागणपती. आणि सर्वात शेवटला हे 10मुखी गणपती बाप्पा. आता मग हे सर्व गणपती करून खालच्या फ्लोअरला जातो आम्ही. हम लोग नीचे के फ्लोर को 2nd फ्लोर पे जा रहे हैं. इथे काय आहे बघूया. कृष्ण जी के बोलली इथे विठू तिरुपतींचा आहे, विठू माऊलीचा आहे. मस्त पूर्ण कूर्म वराह. ये वराह रूप मालूम है कौन सा है? कंतारा मूवी है ना उसका. नरसिंह, वामन अवतार, परशुराम, ये प्रभु रामचंद्र, कृष्ण का, बुद्ध, कल्कि अवतार. ये कौन सा है? ये तिरुपति बालाजी लगता है. ये पण मोठा एक तिरुपति बालाजीचा. सब ज्वेलरी कब पहनाते हैं? चेंज रोज करते हैं. रोज करते हैं. चला आता आम्ही निघतो. क्या लगा रे? ठीक आहे लगा पटापट. आम्ही आता खालच्या फ्लोअरला जातो. खालती काय आहे बघूया. संपलं लाडू संपले. चला आता लाडू संपले, दर्शन संपलं. ओके आम्ही आता खालती आलो परत. इथे पण आहे. इधर भी है ना. ये क्या पुष्पकांत अनंत मात्रे. इन्होंने ये पूरा बनाया होगा ऐसा लग रहा है मुझे. हे यांचा गेस्ट रूम आहे, म्हणजे फुलं वगैरे ठेवण्याची जागा आहे. अन्नपूर्णा यांची वाईफ आणि ते अनंत म्हात्रे
पुष्पकांत के क्या बोलते हैं पप्पा। हाँ दिया ना पुष्पकांत अनंत म्हात्रे और वहाँ पे दिया अनंत जनार्दन म्हात्रे। ठीक आहे, इथून घेऊन आम्ही आता खालती जातो। चला, खूप मस्त वाटलं, कधीतरी फुर्सतमध्ये परत येईन। आम्ही आता बाहेर आलो, मागून फिरून या मला दाखवतो। आतमध्ये आरती चालू आहे, आम्ही तर बाहेर जातो। आरती चालू आहे आतमध्ये, इथे पण लहान मूर्त्या आहेत देवांच्या, छोटे छोटे मूर्त्या आहेत देवांच्या बघा। तर प्रसाद घेऊन आम्ही इथनं निघतो। मंदिर तुम्हाला दाखवतो कसं आहे, खूप मस्त मंदिर आहे। आता आमचा मुक्तेश्वर देवालय का दिख रहा है क्या? तर आमचा ब्लॉग आता इथेच थांबवतो। हा ब्लॉग पण आम्ही इथेच थांबवतो, पार्ट 2। ये चल जाते, अभी का देख रही है? हाँ इडली, हाँ हाँ हाँ, ये इस्कॉन टेम्पल। चल तेरी तरफ से क्या इडली? कुछ नहीं। अच्छा इमली तो खिला ही सकता है ना। हाँ उधर कैसे जीपे नहीं रहता है ना? अंकल लेंगे, अंकल आप जीपे लेते नहीं लेते। अरे वाह, अच्छा हो गया। सूप पीना लेंगे, सूप भी सूप का है बस तू देखो। मैं नहीं पिएगी, तू पिएगी सूप, मंचूरियन मैंने खाया। मस्त नरम नरम लग रहा है, खा के देखते हैं। मैं तो सब इडली खाया। मस्त लग रहा है। ब्लॉगर के साथ कहीं नहीं घेतो काय? आम्ही घेतो आता इमली। हाँ देख क्या लेगी? जो भी लेना एक ही लेना। बस का ये क्या? हाँ अरे जीपे है। एक नंबर, अच्छा हो गया। जो भी लो एक ही लो। कौन सा लेगी? वही बोला ना। अच्छा अच्छा, मेरे के सामने मिलती है। मेरे इधर 5 रुपए में मिलता है, इधर लेते हैं अपन। चल खा फटाफट, चालू कर। अभी तो क्या बस में अंकल ये ले लो क्या? बस के लिए लिया है। अभी हमारे खाते साथ बघा, हे family बघा, time- हे बघा कशी खाते बघा, चिंच खाते आहे। तर आता आम्ही हाय आवडू आवडू, आवडू तर आम्ही आता जातो बीचवर जातो। मी बोलते जवळच बीच आहे, तर आम्ही तिकडे जातो। नमस्कार। आता बीचला आलो आहे बघा, टाइमपास जरा। चौपाटीला आलो, बीचला आलो नाही असं होणार नाही। ती बोलली बीचला जरा लहान पोरांना जरा फिरूया, लहान पोरांना फिरवतो जरा, मग आम्ही निघतो घरी जायला। बोटिंग बघा, बोटिंग। ओ मैं आया था 2015 में यहाँ पे, बचपन में, गणपति विसर्जन में। और बहुत अभी का टाइम पानी बहुत क्या बोलते हैं उसको, साफ है। ये जुहू बीच नहीं है, ये तो क्या है? या मूर्खाचे फोटो काढतो आम्ही, तर आम्ही आता निघतो। तर आम्ही आता इथनं निघालो बीचवरनं, आम्ही आता निघतो इथनं। आणि आमचा इस्कॉनचा पण ब्लॉग नाही बोलू शकत, शूट खूप भारी झाला। आणि दुसरा होता तो पण मुक्तेश्वर देवालय मंदिर, तो पण चांगला आला। आम्ही आता इथनं निघतो बीचवरनं आणि थांबवतो। तर आम्ही मुक्तेश्वर मंदिरासमोरच बस स्टॉप आहे 627, पकडतोय। तर बस भेटली, आता फटाफट चाललो डायरेक्ट स्टेशनला भेट। हे बघा इथे मॅगडी आहे, इथनं बस पकडली आम्ही जाताना। ट्रेन पकडून जातो पुढे, बोरिवली पकडतो।
बोरिवलीला खूप रश होतं. बाप रे बाप. हे बघ इकडे. इथे इथे ए दिसलं का ए. चला आता जातो आम्ही घरी. लय गर्दी होती. बोरिवलीला आलोय मी, घरी चाललो आहे. तर मी माझा ब्लॉग आता इथेच थांबवतो. तर सेकंड पार्ट आणि फर्स्ट पार्ट कसा वाटला विसरू नका सांगायला. चला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि एक नवीन सबस्क्रायबर भेटला आम्हाला, तुम्ही आमच्यासमोर सबस्क्राईब केला. तर मी आता ब्लॉग थांबवतो. चला टाटा बाय बाय.